देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहे आणि आजचा दिवस हा नागपूरकरांसाठी दिवाळीसारखा आहे। त्याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या अनेक शहरांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जो शपथविधी सोहळा आहे तो बघण्यासाठी लाईव्ह टेलिकास्टची देखील व्यवस्था केलेली आहे। आपण बघू शकतो की ते जे सायंकाळी जो शपथविधी सोहळा होणार आहे त्यासाठी ते स्क्रीन लावण्यात येणार आहे, समोर खुर्च्या टाकण्यात येणार आहे आणि शहरातील अनेक चौकांना सजवण्यात देखील आलेला। आपण बघू शकतो की लक्ष्मीनगर चौकातले हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात की संपूर्ण चौकामध्ये भाजपचे झेंडे लावण्यात आलेले आहे। सोबतच काही भावनिक होर्डिंग देखील आपल्याला नागपूर शहरामध्ये आजच्या दिवसाला पाहायला मिळतात की लक्ष्मीनगर चौकामध्ये संदीप जोशी जे नागपूरचे माजी महापौर आहेत त्यांनी जे होर्डिंग्स लावले त्यामधला मजकूर देखील अत्यंत महत्त्वाचा आहे की वेदनेतून तू उभा राहिला, घेतला तू नवा श्वास, तुफानातही शोधले तू नवे आकाश। म्हणजे अशा प्रकारचे भावनिक मजकूर असलेले होर्डिंग देखील शहरभरामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच एक दिवाळीसारखं वातावरण सध्या आज नागपूर शहरामध्ये आहे आणि एक मोठं आनंदाचं उत्साहाचं वातावरण भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि शपथविधीला घेऊन त्यांची जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजपचे पदाधिकारी नीरज दोंतुलवार आपल्यासोबत आहे। कशा प्रकारचं वातावरण आहे, कशी तयारी आहे? खूप आनंदाचं वातावरण आहे। भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाही तर संपूर्ण नागपूर शहर आणि विदर्भातील जनतेमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे। आमचा देवेंद्र दादा, आमचे देवेंद्रजी आज महाराष्ट्राचे हे मुख्यमंत्री बनतात आहे, आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। जे लोक शपथविधी बघण्याकरता मुंबईला जाऊ शकत नाही त्याकरता आम्ही या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता लाईव्ह स्क्रीनिंगची लाईव्ह टेलिकास्टचे सुद्धा आयोजन केलेले आहे। या ठिकाणी भव्य ढोल ताशा, आतिषबाजी, मिठाई वाटप आणि डान्स या पद्धतीने खूप आनंदाने आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहे आणि नागपुरातील सर्व जनतेला आव्हान करणार आहे की या ठिकाणी माजी महापौर संदीपजी जोशी यांच्या मार्फत या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टचं आयोजन केलेलं आहे। दक्षिण पश्चिम मतदारसंघ आहे, मतदारसंघामध्ये देखील अनेक ठिकाणी अशा प्रकारचे नियोजन आहे, आयोजन करण्यात आलं। अनेक ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टचं आयोजन केलेलं आहे। आमचे देवेंद्रजी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतात, आमचा देवेंद्र दादा बनतोय। भाजपचा देवाभाऊ, भाजपचा नाही सगळ्यांचा देवाभाऊ, नागपूर शहराचा, विदर्भाचा देवाभाऊ आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतोय, आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। आपण बघू शकतो की अशा प्रकारचं वातावरण आपल्याला नागपूर शहरामध्ये पाहायला मिळत आहे आणि निश्चितच देवेंद्र फडणवीस हे नागपूर शहरात नेतात। दक्षिण पश्चिम हा त्यांचा मतदारसंघ आहे। महापौरापासून त्यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात केली आणि आज ते राज्याच्या सर्वोच्च पदावर तिसऱ्यांदा विराजमान होत आहे। त्यामुळे निश्चितच नागपूरकरांसाठी आजचा दिवसमध्ये दिवाळीपेक्षा कमी नाही। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल